बघा क्वेश्चन वाचतो परत एकदा. फाइंड द पॉइंट्स वेअर द ग्राफ ऑफ द इक्वेशन, या इक्वेशनचा जो ग्राफ आहे तो कट्स द एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिसला कुठे कट करतोय आणि वाय ॲक्सिसला कुठे कट करतोय हे पॉइंट्स पाहिजेत आपल्याला. क्वेश्चन समजतं का बघा. आणि मग ग्राफ ऑफ द इक्वेशन, जे इक्वेशन दिलेलं आहे जे इक्वेशन दिलेलं आहे ते इक्वेशन बघूनच 3x + y = 12 3x + y = 12 हे जे इक्वेशन आहे प्लस 4y = 12 हे इक्वेशन आहे. हे इक्वेशन बघूनच आपल्याला कळतं ही लिनियर इक्वेशन आहे. म्हणजे याचा ग्राफ प्लॉट केल्यानंतर ही स्ट्रेट लाईनच येणार आहे हे माहिती आहे आपल्याला. का तर x आणि y ची हायेस्ट पॉवर जी आहे, व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर किती आहे, काय नाही म्हणजे 1 आहे. आणि 1 असेल तर तो ग्राफ ड्रॉ केल्यानंतर ती स्ट्रेट लाईनच येते. याचा अर्थ हा जो ग्राफ आहे ज्यांनी मेन्शन केलेलं आहे त्यांनी की त्याचं इक्वेशन दिलेलं आहे 3x + 4y = 12 आणि याचा ग्राफ एक्स ॲक्सिसला आणि वाय ॲक्सिसला कुठे कट करतोय, एक्स ॲक्सिसला कुठे कट करतोय आणि वाय ॲक्सिसला कुठे कट करतोय ते त्यांनी विचारलेलं आहे. आता बघा लक्ष द्या. लाईन ड्रॉ, समजा ही लाईन आहे, ही जी त्यांनी दिलेली लाईन आहे 3x + 4y, एक्झॅक्ट आपण नको ड्रॉ करायला कारण सांगितलेलं नाही आहे त्यांनी. तरीसुद्धा जर ही लाईन असेल त्यांनी दिलेली, हे इक्वेशन दिलेलं आहे, ती जर अशी लाईन असेल तर ती एक्स ॲक्सिसला कट करते. आपल्याला माहीत पाहिजे की एक्स ॲक्सिसला ज्या ठिकाणी कट करते तो जो पॉईंट आहे ज्याला आपण ए म्हणूया त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 असतो. आणि याचं कारण आपण पुढे गेल्यानंतर जास्त व्यवस्थित समजून घेणार आहे. किंवा मी आधी पण सांगितलेलं आहे की या लाईनचं एक्स ॲक्सिसचं इक्वेशन असतं y = 0. कुठलाही पॉईंट असेल एक्स ॲक्सिसवरचा तरी त्याचा वाय कोऑर्डिनेट काय असतो, 0 असतो. म्हणून बिंदास तुम्हाला हे समजतंय, आपल्याला हे समजतंय की लाईनचा एक्स ॲक्सिसवर कट करणारा जो काही पॉईंट आहे तिथे वायची व्हॅल्यू काय आहे, 0 आहे. आणि मग हा पॉईंट लाईनवर आहे, याचा अर्थ लाईनचं इक्वेशन काय करणार, सॅटिस्फाय करणार. म्हणून दिलेल्या इक्वेशनमध्ये पुट y = 0, ही वायची व्हॅल्यू 0 टाकली तर आपल्याला एक्सची काहीतरी व्हॅल्यू मिळणार आहे, तो असणार आहे एक्स कोऑर्डिनेट. ज्या ठिकाणी एक्स ॲक्सिसला कट करते लाईन त्याचा एक्स कोऑर्डिनेट मिळणार आहे वायची व्हॅल्यू 0 टाकून. म्हणजेच वायची व्हॅल्यू इथे 0 टाकूया. 3x + 4 × 0 = 12. ॲक्च्युली हे 0च होणार आहे. म्हणजे 3x = 12 म्हणजे x = 3 ने डिवाइड केल्यानंतर 4 मिळणार आहे. याचा अर्थ असा की एक्स कोऑर्डिनेट 4 आणि वाय कोऑर्डिनेट 0 हा आला पॉईंट ए. आणि हा ए पॉईंट कुठल्या ॲक्सिसवर आहे तर तुम्हाला माहिती आहे एक्स ॲक्सिसवर आहे. का एक्स ॲक्सिसवर आहे तर त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 आहे. आता इथून पुढे पॉईंट बघितल्याबरोबर, म्हणजे हे बघितलं कोणी सांगितलं नाही, ग्राफ आहे, इक्वेशन आहे 3x + 4y = 12, इथून पुढे 3x + 4y = 12 असं काहीतरी दिसलं तर सरळ कोणी लाईन ड्रॉ करून दाखवायची गरज नाही. आपल्याला माहिती आहे ही लाईन आहे. इथून पुढे याची ओळख काय, लिनियर इक्वेशनची ओळख ही लाईन आहे. ह्याचा ग्राफ प्लॉट केल्यानंतर ती स्ट्रेट लाईन येणार आहे. याचा अर्थ ही लाईन आहे आणि लाईन एक्स ॲक्सिसला कट करते. तो जो पॉईंट आहे त्याचा कोणता कोऑर्डिनेट 0 असतो तर वाय कोऑर्डिनेट 0 असतो. सरळ या लाईनच्या इक्वेशनमध्ये जर आपल्याला माहीत आहे लाईनवरचा पॉईंट ज्या ठिकाणी एक्स ॲक्सिसला कट करतो तो पॉईंट लाईनवर पण आहे आणि एक्स ॲक्सिसवर पण आहे, याचा अर्थ हा पॉईंट या लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करणार. म्हणून एक्सची व्हॅल्यू, वायची व्हॅल्यू 0 टाकल्यानंतर आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळणार आहे. एवढंच आहे. आणि मग असंच वाय ॲक्सिसला ज्या ठिकाणी कट करतो पॉईंट ज्याला आपण बी म्हणूया त्याचा आपल्याला माहीत आहे की एक्स कोऑर्डिनेट या लाईनवरचा 0 असतो. वाय ॲक्सिसवरचा कोणताही पॉईंट असेल तरी त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 असतो. याचा आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. किंवा पुढे गेल्यानंतर नवीन टॉपिक लिनियर इक्वेशनचा कुठला असेल, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन असेल किंवा अजून 11th मध्ये गेल्यानंतर अजून चांगलं तुम्हाला समजेल की का 0 असतो.
पण हे आता लक्षात ठेवायला हरकत नाही, वाय ॲक्सिसवरती कोणताही पॉईंट असेल तरी त्याचा कोणता कोऑर्डिनेट 0 असतो, एक्स कोऑर्डिनेट 0 असतो. आणि मग एक्सची व्हॅल्यू 0 टाकली तर आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळणार आहे, पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट मिळणार आहे. कशामध्ये 0 टाकायची, तर लाईनच्या इक्वेशनमध्ये टाकायची, वाय ॲक्सिसच्या इक्वेशनमध्ये नाही, कारण वाय ॲक्सिसचं इक्वेशनच ऑलरेडी एक्स इज इक्वल टू 0 आहे. ती व्हॅल्यू थोडक्यात या दोन लाईनचं इक्वेशन सॉल्व करतोय आपण, हे इक्वेशन आणि ह्या लाईनचं हे इक्वेशन, दोन्ही इक्वेशन सॉल्व करून त्यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढतोय, असं लक्षात ठेवलं तरी चालतं. आणि मग एक्सची व्हॅल्यू 0 कशामध्ये टाकूया, पुट एक्स इज इक्वल टू 0 इन इक्वेशन इन डायरेक्ट इक्वेशन लिहितो मी 3x + 4y इज इक्वल टू 12. या इक्वेशनमध्ये टाकूया, म्हणजे 3 × 0 + 4y इज इक्वल टू 12. हा पार्ट 0 होणार आहे, म्हणजे 4y इज इक्वल टू 12. वायची व्हॅल्यू आली 4 3 = 12. वायची व्हॅल्यू 3 आली कधी, एक्सची व्हॅल्यू 0 असेल तर. म्हणजे हा जो पॉईंट आहे बी मला लिहायचा असेल, एक्स कोऑर्डिनेट 0 असेल तर वाय कोऑर्डिनेट किती येतोय 3. आणि मग हा प्लॉट न करता ग्राफ मी तुम्हाला समजण्यासाठी काढला. ॲक्च्युली या क्वेश्चनमध्ये कुठेही सांगितलं नाही की फिगर काढा, पण फिगर काढल्यानंतर पटकन समजतं की वाय ॲक्सिसवरती एक्स कोऑर्डिनेट 0 असतो, म्हणजे दिलेल्या इक्वेशनमध्ये लाईन ज्या ठिकाणी एक वाय ॲक्सिसला कट करते तो पॉईंट पाहिजे असेल तर एक्सची व्हॅल्यू 0 टाकायची, लाईनच्या इक्वेशनमध्ये वाय कोऑर्डिनेट मिळणार आहे, म्हणजेच वाय कोऑर्डिनेट आला 3. म्हणजेच याचं उत्तर काय, पॉईंट्स देअरफॉर ए 4,0 and B 0,3 are, किंवा पॉइंट्स अगोदर लिहिणं चुकीचं आहे, देअरफॉर A and B are the points where given line cuts x axis and y axis रिस्पेक्टिवली. एवढा आन्सर लिहा शेवटी स्टेटमेंटमध्ये, लाईनमध्ये. नॉईज रिडक्शन माईकला माझ्या नॉईज रिडक्शन आहे, पण तो रेकॉर्डिंगचा माईकला आहे, याला आहे का नाही माहीत नाही. तुम्हाला नॉईज म्हणजे बाजूचा छान आवाज गाण्यांचा ऐकू येतोय का, ऐकू येत असेल तरीसुद्धा चांगलंच आहे, लक्ष लागेल. कुठे, गिवन लाईन कट्स एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस रिस्पेक्टिवली. एक्स ॲक्सिसला पहिल्या पॉईंटमध्ये आणि वाय ॲक्सिसला दुसऱ्या पॉईंटमध्ये, म्हणजे ए आणि बी मध्ये कट करते, हे सांगितलं आहे. झालं का बघा. नेक्स्ट क्वेश्चन लिहून घ्या लगेच. हे महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. आता तुम्ही 11वीचं मॅथमॅटिक्सचं बुक बघितलं, स्ट्रेट लाईन टॉपिक बघितला, तर त्याच्यामध्ये हे असे क्वेश्चन विचारलेत. एकदम सिंपल आहेत, पण हा कन्सेप्ट खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे हे जर कळत असेल ज्याला, त्याला पुढचे डिफिकल्ट लेवलचे एक्झाम्पल सॉल्व करणं इझी जाणार आहे. म्हणून कन्सेप्ट समजून घेण्यासाठी हे क्वेश्चन आहेत. हे कुणालाही ही व्हॅल्यू टाकता येते, एक्सची व्हॅल्यू 0, वायची व्हॅल्यू 0 लाईनच्या इक्वेशनमध्ये टाकता येते, पण कधी टाकायची, तर त्याचं कारण कुठल्या ॲक्सिसला कट होतोय. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. आणि मग पुढचा पण प्रश्न असाच थोडंफार आहे बघा. इथे आपण काय केलं की एक पॉईंट दिला होता, पॉईंटचा एक कोऑर्डिनेट त्यांनी इनडायरेक्टली दिला होता. इनडायरेक्टली कसं, तर एक्स ॲक्सिसला कट होतोय सांगितलं होतं, आणि त्यांच्या हे सांगण्यामध्येच एक्स ॲक्सिसला कट होतोय त्या ठिकाणीच असं होतं
की वायची व्हॅल्यू 0 आहे, त्या पॉईंटची वाय कोऑर्डिनेट काय आहे 0 आहे. आणि क्वेश्चनमध्ये सांगितलं होती की वाय ॲक्सिसला पण कट होते लाईन. पॉईंट कुठला काढायचा होता, वाय ॲक्सिसला कट होणारा. याचा अर्थ त्यांनी क्वेश्चनमध्येच दिलं आहे वाय ॲक्सिसला कट होतो, याचा अर्थ एक्स कोऑर्डिनेट 0 आहे. सरळ त्यांनी एक कोऑर्डिनेट दिला आणि दुसरा कोऑर्डिनेट विचारला. दिलेला एक्स कोऑर्डिनेट जो काही आहे ते लाईनच्या इक्वेशनमध्ये टाकलं की वाय कोऑर्डिनेट मिळतो. दिलेला वाय कोऑर्डिनेट जो काही दिलेला आहे एक्स आणि वाय 0 घेतला आपण, का तर एक्स आणि वाय ॲक्सिसवरती एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट 0 असतो म्हणून. पण पुढच्या क्वेश्चनमध्ये सरळ त्यांनी सांगितले एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेटचं रिलेशन, लाईनचं इक्वेशन ते सॅटिस्फाय करणार आहे. बघा सुचतंय का काय. आणि मग त्याच्या अगोदर एखादा पॉईंट, जर कुठलाही पॉईंट P(a,b) कन्सिडर करूया. त्याचा एक्स कोऑर्डिनेटला दुसरं काय नाव आहे माहिती आहे कोणाला, एक्स कोऑर्डिनेटला काय म्हणतात, वाय कोऑर्डिनेटला काय म्हणतात, ते जर माहीत असेल तर मग लिनियर इक्वेशनच्या सुरुवातीला, टॉपिकच्या सुरुवातीला मी सांगितलं होतं. कुणाच्या लक्षात असेल तर सांगा. एक्स कोऑर्डिनेट जो असतो, फॉर एक्झाम्पल हा एक पॉईंट आहे P, त्याचा एक्स कोऑर्डिनेट A आहे, वाय कोऑर्डिनेट B आहे. ह्या एक्स कोऑर्डिनेटला अजून एक नाव आहे आणि वाय कोऑर्डिनेटला फक्त वाय कोऑर्डिनेट नाही म्हणत, अजून एक कॉमन नेम आहे आर्या आणि नियती. तुम्हाला व्हिडिओ चालू करायला का सांगायला लागतं दरवेळेस, आर्या तुम्हाला दरवेळेस नाही सांगायला लागत, पण आजकाल वाढलेलं आहे. आणि नियती तुमचा प्रॉब्लेम काय आहे. एक्स कोऑर्डिनेटला ऑर्डिनेट म्हणतात आणि वाय कोऑर्डिनेटला ॲब्सिसा. आणि हे बरोबर असतं जर उलटं सांगितलं असतं तर. एक्स कोऑर्डिनेटला म्हणतात ABSCISSA ॲब्सिसा आणि वाय कोऑर्डिनेटला म्हणतात ऑर्डिनेट. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. क्वेश्चनमध्ये त्यांनी सरळ सांगितलं आहे एक्स कोऑर्डिनेट इज 5/2 टाइम्स ऑफ इट्स ऑर्डिनेट. हे लिहून घ्या कुठेतरी. एक्स कोऑर्डिनेट इकडे लेफ्टला घ्या, राईटला तुमच्याकडे जागा असेल ऑर्डिनेटला, म्हणजे एक्स आणि वाय कोऑर्डिनेटची नावं लक्षात राहतील. आणि अपूर्व आणि आर्या व्हिडिओ चालू करा. आणि मग काहीतरी बोलली कळलं नाही की मला. 2x + 5y = 20 सच दॅट. बरं बरं बरं. तुमचं स्कूलमधून का क्लासवरून? क्लासवरून ना. बरं हां बरं. चालेल तसं. बघा लक्ष द्या. हा जो पॉईंट दिलेला आहे, जो पॉईंट फाइंड करायचा आहे कशावर आहे, ग्राफ ऑफ द इक्वेशन या इक्वेशनवर आहे. आणि हे इक्वेशन म्हणजे काय, लाईनचं इक्वेशन आहे हे माहिती आहे आपल्याला. का तर एक्सची हायेस्ट पॉवर 1 आहे, व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर 1 आहे, त्यामुळे लिनियर इक्वेशन आहे हे. आणि लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल चॅप्टर बघतोय म्हणून 2 व्हेरिएबल आहेत. आणि मग हे लाईनचं इक्वेशन आहे. आणि लाईनवरती जो पॉईंट आहे त्याचे कोऑर्डिनेट फाइंड करायचे आहेत. पॉईंट फाइंड करायचं आहे म्हणजे काय, कोऑर्डिनेट फाइंड करायचं आहे. समजा हाच पॉईंट आपण कन्सिडर केला, या लाईनवर आहे. लेट स्टार्ट करा लगेच लिहायला. A, B अ पॉईंट ऑन द ग्राफ ऑफ द इक्वेशन. कोणतं इक्वेशन दिलं आहे, 3x + 4y = 12. सॉरी ते वरचं झालं. काय इक्वेशन आहे इकडे, 2x + 5y. 2x + 5y = 20. या लाईनवर आहे. याचा अर्थ काय की एखादा पॉईंट, हा पॉईंट नाही आहे, हा पॉईंट आहे A, B. हा पॉईंट या लाईनवर असेल तर या लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करणार. म्हणजे एक्सची व्हॅल्यू A, वायची व्हॅल्यू B, ज्याला आपण ॲब्सिसा आणि ऑर्डिनेट म्हणतो, या किमती बिनधास्त तुम्ही लाईनच्या इक्वेशनमध्ये टाकू शकता. म्हणजे देअरफोर पुटिंग डायरेक्ट आपण किंमत टाकू. एक्स = कोणता पॉईंट आहे A आणि वाय कोऑर्डिनेट किती आहे B. इन इक्वेशन लिहूया 2x + 5y = 20. आणि मग इक्वेशनमध्ये टाकल्यानंतर इक्वेशन काय तयार होईल. ॲक्च्युली इन इक्वेशन नंबर नको टाकायला, कारण इक्वेशन लिहिलेलं आहे ऑलरेडी मी. देअरफोर एक्सची व्हॅल्यू A, y = B टाकल्यानंतर इथे येणार 2x
च्या ऐवजी 2a प्लस 5b इज इक्वल टू 20, याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. आणि गिवन दॅट या पॉईंटबद्दल, हा जर पॉईंट त्यांनी दिलेला जो आहे, त्यांना जो विचारायचा आहे तोच पॉईंट आपण मानलेला आहे ए आणि बी आहे, तर त्यांनी सांगितलंय एक्स कोऑर्डिनेट इज 5/2 टाइम्स ऑफ ऑर्डिनेट. याचा अर्थ काय, एक्स कोऑर्डिनेट काय आपला ए इज इक्वल टू 5/2 टाइम्स ऑफ ऑर्डिनेट बी, म्हणजे ए ची व्हॅल्यू काय मिळाली 5/2b. ही काय करायची, या इक्वेशनमध्ये टाकायची, सॉल्व करायचं, बी ची व्हॅल्यू मिळेल, ए इलिमिनेट होईल, बी ची व्हॅल्यू मिळेल, आलेली बी ची व्हॅल्यू इथे टाकायची, ए ची व्हॅल्यू मिळेल. ए आणि बी म्हणजेच काय पॉईंटचे कोऑर्डिनेट. केलं का बघा, सॉल्व करा, स्टार्ट करा, बघत बसू नका, लक्ष द्या आणि सॉल्व करा. आणि मग काय करूया, ही ए ची व्हॅल्यू इथे टाकूया. देअरफॉर 2 इंटू ए आहे 5/2b प्लस 5b इज इक्वल टू 20, आणि मग 2 कॅन्सल झाल्यानंतर इथे राहणार 5b प्लस 5b इज इक्वल टू 20, म्हणजेच 10b इज इक्वल टू 20, म्हणजे बी ची व्हॅल्यू आली 2. ही बी ची व्हॅल्यू परत एकदा इन ए इज इक्वल टू, किंवा डायरेक्ट पुट वगैरे काय लिहायला नको, सगळंच लिहायची गरज नाही, लगेच कळतंय तुम्हाला. ए ची व्हॅल्यू आहे 5/2b, देअरफॉर ए इज इक्वल टू 5/2b इज इक्वल टू 5/2 मल्टिप्लाय बाय बी इज 2, कॅन्सल झाल्यावर 5, म्हणजे ही बी ची व्हॅल्यू मिळाली, ए ची व्हॅल्यू मिळाली. म्हणजेच पी जो आपण ए कॉमा बी मानला होता, त्याचा एक्स कोऑर्डिनेट ए आला 5 आणि वाय कोऑर्डिनेट बी आला 2. 5,2 be the required point. Therefore, P 5,2 be the point. बघा समजलं का. सेकंड क्वेश्चन, लोअर ऑर्डर थिंकिंग स्किल्सचे एक्झाम्पल बघतोय आपण. लास्ट लेक्चरला आपण लिनियर इक्वेशनच्या बेसिक्समधले काही एक्झाम्पल पाहिले, आणि मग थर्ड क्वेश्चन पण असंच आहे, ज्याच्यामध्ये ग्राफ काढायची गरज नाही. फोर्थपासून मात्र आपल्याला सगळीकडे ग्राफ काढूनच सॉल्व करायचे. इफ द पॉईंट्स A 5,3 and B 1,4. lie on the graph of the line. बघा हे सगळे क्वेश्चन महत्त्वाचे आहेत. प्रत्येक क्वेश्चनमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं शिकायला मिळतं आहे. असं नाही की पहिल्या क्वेश्चनमध्ये जे होतं तेच दुसऱ्यामध्ये वेगळी कंडिशन आहे, तिसऱ्यामध्ये अजून वेगळी आहे, पण सगळं एकसारखं वाटण्यासारखं आहे. खूप जागा वेगळं असं नाही आहे. lie on the graph of the line. ax plus by is equal to 7. Find the values of ax plus by is equal to 7. Find the values of a and b. Find the values of a and b. समर्थ, स्वरित, आदित्य,
आणि आर्या आणि आर्यन. आर्यन काय झालं, व्हिडिओ का चालू करत नाही? तुझं पण तसंच होतं का? नाही सर. व्हिडिओ चालू ठेवा. एकाने एक सांगितलं की बाकीच्यांना पण तेच सगळं वाटतं तसं. ठीक आहे, पुढे बघा. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. काय सुचेल का तुम्हाला? इथे पहिला क्वेश्चन असा होता, आजच्या लेक्चरमधला फर्स्ट क्वेश्चन असा होता, त्यांनी डायरेक्ट पॉईंट वगैरे काय दिलं नव्हतं. डायरेक्ट असे पॉईंट फाइंड करायचे होते जे एक्स ॲक्सिसला आणि वाय ॲक्सिसला लाईन कट करते ते पॉईंट. दुसऱ्यामध्ये मात्र त्यांनी एक्स आणि वाय कॉर्डिनेट म्हणजेच ॲप्सिस आणि ऑर्डिनेट यांचं रिलेशन दिलं होतं आणि मग एक लाईन दिली होती, त्याच्यावरती तो पॉईंट होता आणि सॉल्व केला आणि ए बीची व्हॅल्यू काढली. आता गंमत अशी आहे की लाईनच्या इक्वेशनमध्येच ए बी आहे आणि पॉईंट मात्र दिलेले आहेत. आतापर्यंतच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला हे कळालं की एखादा पॉईंट एखाद्या लाईनवर असेल, तो पॉईंट त्या लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करतो. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू 5 आणि वायची व्हॅल्यू 3 टाकली तर = 7 येणारच आहे. तसंच हा पॉईंट पण या लाईनवर सांगितला असेल तर एक्सची व्हॅल्यू 1 आणि वायची व्हॅल्यू 4 तुम्ही बिंदास टाकू शकता आणि =7 लिहू शकता. म्हणून सिन्स द पॉईंट्स, स्टेटमेंट लिहून घ्या. सिन्स द पॉईंट्स, कोणते पॉईंट? ए 5,3 अँड बी 1,4 लाईज. शक्यतो स्टेटमेंटची पहिली लाईन ही क्वेश्चनवरूनच आली पाहिजे, काहीतरी मनातच लिहायचं नाही. लाईज ऑन द लाईन. कुठल्या लाईनवर आहे? तर एक्स प्लस बी वाय =7 या लाईनवर आहे. म्हणून बघा, लक्ष द्या, ए पॉईंट या लाईनवर आहे, याचा अर्थ एक्सची व्हॅल्यू 5 आणि वायची व्हॅल्यू 3 टाकणार आहे तुम्ही कशामध्ये? लाईनच्या इक्वेशनमध्ये. आणि हे मी लिहित नाही, पुट एक्स =5 अँड वाय =3 इन इक्वेशन 1. तुम्ही समजून घ्या, मी डायरेक्ट लिहितो. एक्स आणि वायच्या व्हॅल्यू टाकल्यावर काय येणार आहे? एक्सची व्हॅल्यू 5 म्हणजे 5a प्लस वायची व्हॅल्यू 3 टाकायची आहे म्हणजे 3b =7. हे आलं इक्वेशन नंबर 1. त्यानंतर एक्सची व्हॅल्यू, दुसरा पण पॉईंट या लाईनवरच आहे, याचा अर्थ असा की x =1 अँड y =4 विल सॅटिस्फाय द गिवन इक्वेशन ऑफ लाईन. म्हणजेच तुम्ही डायरेक्ट पुट करू शकता, पुट x =1 अँड y =4 इन इक्वेशन 1. हे दोन्ही ठिकाणी स्टेटमेंट लिहू शकता. मी स्टेटमेंट फक्त 2 लिहित नाही आहे, माझ्याकडे पुढे जागा कमी राहील म्हणून. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू 1 टाकली तर 1a प्लस वायची व्हॅल्यू 4 घेतली तर 4b काय? 7. इक्वेशन नंबर 2. आणि मग इक्वेशन 2 बघितल्यानंतर तुम्हाला लिनियर इक्वेशन कसे सॉल्व करायचे हे कळलं पाहिजे. 2 इक्वेशन सॉल्व करायचे. काही जणांना माहीत असेल, नसेल माहिती तर लक्ष द्या. हे ए बीच्या व्हॅल्यू काढायचे आहेत आणि ए बीच्या फॉर्ममध्ये 2 इक्वेशन. आतापर्यंत तुम्ही जे इक्वेशन सॉल्व करायचे पाहिलेत ते एक्स वायच्या फॉर्ममध्ये होते. एक्स वायच्या फॉर्ममध्ये 2 इक्वेशन दिले होते, या सॉल्व करून एक्स वायच्या व्हॅल्यू काढायच्या. त्याच्याऐवजी ए आणि बीच्या फॉर्ममध्ये 2 इक्वेशन दिलेत आणि आपल्याला ए बी फाइंड करायचे, म्हणजे दोन्ही इक्वेशन सॉल्व करायचे. त्याच्यामध्ये ॲक्च्युली आपण कशामध्ये रे, सबस्टिट्यूशन मेथड, इलिमिनेशन मेथड, अशा वेगवेगळ्या मेथड आहेत, आपण बघितल्यात किंवा पुढच्या टॉपिकमध्ये बघणार आहे. तर कुठली तरी एक मेथड वापरूया. बघा इथे इलिमिनेशन मेथड कशी करायची. काय करूया? ॲडिशन सबट्रॅक्शन करून एला कॅन्सल करूया. कसा? तर या इक्वेशनला कोएफिशियंट 5 आहे, इथे ए. मला दोन्ही इक्वेशनचा कोएफिशियंट सेम करायचा आहे. म्हणजेच या एला कशाने मल्टिप्लाय करायला लागेल? 5ने. म्हणून मल्टिप्लाय बाय 5. इक्वेशन 2ला 5ने मल्टिप्लाय करूया आणि राईट साईडला इक्वेशन लिहितो, चुकू नये म्हणून एकाखाली एक लिहितो. 5a प्लस 5ने सगळ्या टर्मला मल्टिप्लाय करायचं, नुसतं यालाच मल्टिप्लाय करायचं नाही. काही जण तिथे चुकतात. इक्वेशन 2ला मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 5 इथे लिहितो. इक्वेशन 2 बाय 5. 5ने मल्टिप्लाय केल्यानंतर 5a प्लस
5 4 जा 20b इज इक्वल टू 7 5 जा 35. हे आलं इक्वेशन नंबर सेकंड कन्वर्ट झालेलं. आणि इक्वेशन 1 मध्ये काही करायचं नाही आहे, त्याला 1 ने मल्टिप्लाय करतोय म्हणजेच 5a प्लस, हे जरा जास्तच गर्दी होईल इकडे, मी इथे लिहितो मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 5 आणि मग कोण येत आहे रे 7 वाजले तरी, हां इथे लिहितो इक्वेशन 2 बाय 5. 5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर इथे येणार आहे 5a प्लस 5 4 जा 20b प्लस इज इक्वल टू 7 5 जा 35. हे एक इक्वेशन आलं. नंबर टाकायचा असेल तर 3 नंबर टाकू शकता. आणि पहिलं इक्वेशन आहे तसं 5a प्लस 3b इज इक्वल टू 7. हा खेळ का केला तर सरळ आहे, यांची सबट्रॅक्शन केल्यानंतर 5a कॅन्सल होणार, म्हणजे इक्वेशनमध्ये फक्त b राहणार आणि b ची व्हॅल्यू मिळणार. 20b मायनस 3b इज इक्वल टू 35 मायनस 7, 17 का 18 का किती येत आहे 28 वाजलं प्रीती. काय आहे सबट्रॅक्शन 35 28 बरोबर आहे. मग काय चुकलं का 7 3b 5a बरोबर आहे. बरोबर आहे का बघा. b इज इक्वल टू 28/17. छान, b ची व्हॅल्यू छान आलेली आहे. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन. b ची व्हॅल्यू ए बीच्या फॉर्ममध्ये पहिलं इक्वेशन तुम्हाला आवडेल तर त्यात टाका, दुसरं आवडेल तर त्यात टाका. ए ची व्हॅल्यू काढायची आहे. मला दुसरं इक्वेशन छान वाटतं, इथे नंबर्स कमी आहेत, मल्टिप्लिकेशन कोएफिशियंट कमी आहेत, म्हणून मग इन इक्वेशन 2 मध्ये टाकतो. b ची व्हॅल्यू 2 मध्ये टाकायची आहे. म्हणजे कॅल्क्युलेशन मी इकडे करतो. a प्लस 4 इंटू b ची व्हॅल्यू किती आहे 28/17 इज इक्वल टू 7. आणि मग a कसं फाइंड करायचं तर अगोदर यांचं काय करता येईल का बघूया. 17 मायनस नाही 28 दोन्ही 56 दोन्ही किती 28 मल्टिप्लाय बाय 4 किती रे 56, 6 दोन्ही 12, 112 का. काय पण सांगू नको, सॉरी गंमत करतो का माझी. 112/17 इज इक्वल टू 7. आणि मग याची व्हॅल्यू कशी येईल 7 मायनस 112/17 आणि क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर 7 मल्टिप्लाय बाय, म्हणून 112. ठीक आहे चालेल. 7 मल्टिप्लाय बाय 17 मायनस 112 डिवाइड बाय 17 आणि मग 17 मल्टिप्लाय बाय 7 किती बघा. कॅल्क्युलेटर मोबाईलमध्ये बघू नका, आणि बघत असाल तर मला सांगू नका, मला ते बरं वाटणार नाही. तुम्ही मल्टिप्लाय करून सांगा. 119 मायनस 112 डिवाइड बाय 17 म्हणजेच याची व्हॅल्यू काय मिळाली 7/17. छान, एची व्हॅल्यू 7/17 आणि बी ची व्हॅल्यू 28/17. देअरफॉर आन्सर लिहा खाली. ए आणि बीच विचारलं आहे, दुसरं काय नाही. आणि मग चेक करायचं असेल तुम्हाला आलेलं हे विचित्र दिसणारं आन्सर बरोबर आहे का. काय करायचं तर ए आणि बी ची व्हॅल्यू तुमच्या आवडत्या इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2च्या LHS मध्ये टाकायची. याला म्हणतात काय म्हणतात क्रॉस चेक म्हणतात, चेक म्हणतो आपण. तुमच्या बुकमध्ये पण दिलं असेल. ए ची व्हॅल्यू टाका 7/17 प्लस 4 मल्टिप्लाय बाय 28/17. बी ची व्हॅल्यू टाका, ॲडिशन करा, छानपैकी 7च येणार आहे. जर RHS एवढा आन्सर येत नसेल तर मग काहीतरी घोळ आहे. संपलं का काय बरोबर आहे का. अरे आन्सर का चुकलं रे. इक्वेशन पॉईंट चुकले का. पॉईंट कोणते घेतलेत. छानच मस्तच. बरं आन्सर चुकलं आहे पण आपलं बरोबर आहे. आन्सर का चुकलं आहे त्यांच्या बुकमध्ये आन्सर आणि आपला आन्सर वेगळा आहे. का तर हा जो ए पॉईंट आहे त्यांनी 3-5 दिला आहे आणि मी 5-3 घेतला आहे. आता आपलं बरोबर आहे का हे चेक करूया. इक्वेशनमध्ये किंमत टाकूया. a प्लस 4b इज इक्वल टू 7 सेकंडमध्ये टाकूया.
LHS मध्ये टाकूया, मग कन्फर्म होईल आपलं बरोबर आहे का नाही. मी LHS लिहितो इक्वेशन 2ची a + 4b इज इक्वल टू a किती आहे 7/17 प्लस 4 × 28/17 म्हणजेच दोन्हीचं डिनॉमिनेटर काय आहे 17 आणि 7 + 4 × 28 मागाशी किती आलं होतं 112 + 7 किती 109 3/17. अरे 119 17 7 बरोबर येते का 17 7 जा असं आहे असं समजूया. म्हणजे 119 17च्या टेबलमध्ये असं असेल तर मग LHSची व्हॅल्यू कशाच्या इक्वल आली RHS एवढी आली. याचा अर्थ काय आपला आलेला आन्सर बरोबर आहे. कळलं का बघा. म्हणजे या कारणाने आपल्याला क्रॉस चेक करता आलं म्हणजे कधी कधी चुकलेलं पण चांगलं असतं. पुढे ड्रॉ द ग्राफ ऑफ द लाईन. इथून पुढे आपण ग्राफ पेपर घ्या. ग्राफ पेपर जवळ ठेवा. आपल्याला ग्राफ प्लॉट करायचे आहेत, ग्राफ ड्रॉ करायचे आहेत. ड्रॉ द ग्राफ ऑफ द लाईन 4x + 3y = 24. ॲक्च्युली या क्वेश्चनमध्ये राईट द कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट वेअर द लाईन इंटरसेक्ट द x ॲक्सिस. 3 क्वेश्चन आहेत, सगळे एकमेकांशी रिलेटेड आहेत. पहिला जो दिला आहे त्याच्यावरूनच पुढचे 2 आहेत. ड्रॉ द ग्राफ ऑफ द लाईन. कंटाळा करू नका. कंटाळा आला असेल तर पाणी बिनी प्या, चॉकलेट खा, एनर्जी गेन करा. ग्राफ ऑफ द लाईन, कारण हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे थोडा. 4x + 3y = 24. + 3y = 24. लाईनचं इक्वेशन बघितल्याबरोबर तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे की हे लाईनचं इक्वेशन आहे, लिनियर इक्वेशन आहे. ग्राफ ड्रॉ केल्यावर, प्लॉट केल्यावर लाईनच येणार आहे, कर्व येणार नाही. वाकडा तिकडा येत असेल तर परत नवीन ग्राफ पेपर घ्यायचा, परत सुरू करायचा. राईट द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स. सेकंड, coordinates of the point where this line intersect the x axis and y axis. अरे कशाला व्हिडिओ बंद ठेवताय? सॉरी, झाला का प्रॉब्लेम सॉल्व तुझा? समर्थ, अरे काय म्हणजे माझं कन्क्लुजन असं आहे की तुम्ही व्हिडिओ का बंद करता. एक साधं कन्क्लुजन सांगू का? तुमच्या घरातल्यांना कोणाला तरी मॅथ्समध्ये खूप इंटरेस्ट आहे, या सब्जेक्टमध्ये, आणि ती शिकायचं आहे, म्हणून मग त्यांना घेऊन तुम्ही बसताय आणि व्हिडिओ बंद ठेवताय. तर अशा लोकांसाठी माझं सजेशन आहे, यूट्यूबवरती व्हिडिओ मिळणार आहेत आपले, त्यावेळेस शिकू दे ना. लाईव्ह क्लासमध्ये तुम्ही डिस्टर्ब कशाला करता एकमेकांना? आणि ते मग त्यावेळेस कोण रिलेटिव्स, फ्रेंड्स कोणी असेल व्हिडिओ बंद करून मित्र शेजारी बसणार असेल तर त्याला शिकू दे. फक्त प्रॉब्लेम असा आहे, म्हणजे प्रॉब्लेम नाही तो,
कधी मिळेल व्हिडिओ बघाय हे मला तरी सांगता येणार नाही. पुढच्या वर्षी जरी मिळाला तरी हरकत नाही. व्हिडिओ बंद ठेवून काय पराक्रम करत बसू नका. आणि जर बघा आता जास्त काही बोलायची गरज नाही, थोडंसं सांगितलं तरी समजने वाले को इशारा काफी होता है असं कधी तरी म्हणलेलं आहे कोणीतरी. यूज दिस ग्राफ टू फाइंड द एरिया. बघा हे महत्त्वाचं आहे. ग्राफ टू फाइंड द एरिया of the triangle formed by the line, area of the triangle formed by the line and coordinate axis ax es. ॲक्सेस म्हणजे प्लुरल फॉर्म, ज्याला आपण अनेक वचन म्हणतो. दोन ॲक्सेससाठी ॲक्सेस शब्द वापरला AXES. दोन कोऑर्डिनेट ॲक्सेस आणि ती लाईन यांच्यामधला एरिया फाइंड करायचा आहे. यांच्यामध्ये ट्रायंगल तयार होणार आहे. 3 लाईन सांगितले, 2 एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस आणि ती लाईन यांच्यापासून ट्रायंगल तयार होणार आहे. त्याचा एरिया काढायचा आहे. हा नंतर त्याच्या अगोदर एक पॉईंट फाइंड करायचा आहे ज्या ठिकाणी, म्हणजे आपला पहिला क्वेश्चन एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसला ती लाईन कट करते. त्याच्या अगोदर ग्राफ ड्रॉ करायचा. म्हणजे या क्वेश्चनमध्ये आपल्याला ग्राफ कसा ड्रॉ करायचा हे समजणार आहे. आणि त्यासाठी एकदम बेसिक गोष्ट आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहे, जी पहिल्या इक्वेशनमध्ये आपण वापरली. पहिल्या एक्झाम्पलमध्ये काय केलं होतं आठवतंय का बघा. लाईन सरळ आली नसली तरी तुम्ही सरळ ड्रॉ करा. ग्राफ पेपरवरती करताय किंवा समजून घ्या त्याच्यानंतर ड्रॉ करा. बघा लक्ष द्या सगळ्यांनी. लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे 4x + 3y = 24. दिलेलं इक्वेशनवरूनच कळतं आहे लिनियर इक्वेशन आहे. लाईन ड्रॉ केल्यावर लाईन येणार आहे. क्वाड्रेटिक इक्वेशनचं तसं नसतं. क्वाड्रेटिक इक्वेशनचा असं छान कर्व येतो आणि त्या कर्वला आपण पुढे जाऊन पॅराबोला म्हणणार आहे. पॅराबोला, इलिप्स, हायपरबोला असे बरेच सेक्शन 11वी-12वीच्या स्टडीमध्ये असणार आहेत. पण क्वाड्रेटिक इक्वेशनमधून पॅराबोला मिळतो म्हणजेच कर्व मिळतो. पण लाईनचं इक्वेशन जे आहे ते दिलं आहे, याचा अर्थ आपल्याला लाईनच मिळणार आहे. आणि लाईन ड्रॉ करायसाठी कमीत कमी किती पॉईंट लागतात तर फक्त 2. आणि ते कुठल्या ॲक्सिसवर कुठले पॉईंट सहज फाइंड करू शकता तर माझ्या प्रश्नामध्येच उत्तर होतं एक्स ॲक्सिसवरचा आणि वाय ॲक्सिसवरचा. कसा तर एक्स ॲक्सिसवरती वाय कोऑर्डिनेट 0 असतो म्हणजे हा पॉईंट मिळणार इथला, आणि वाय ॲक्सिसवरती एक्स कोऑर्डिनेट 0 असतो म्हणजे वाय ॲक्सिसवरचा पॉईंट मिळणार. एकदा 2 पॉईंट मिळाले की आपल्याला लाईन ड्रॉ करता येते. आणि मग गंमत काय करायची, छोटासा एक टेबल तयार करायचा ज्याच्यामध्ये एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट आणि शेवटी मी कॉमा लिहून लिहितो x, y पॉईंट मिळणार आहे. आणि मग किती पॉईंट पाहिजेत आपल्याला, फक्त 2. जास्त टेबलशी खेळत बसायचं नाही. आणि मग 2 कोणते पॉईंट तर या लाईनवरती पहिला पॉईंट मला एक्स ॲक्सिसवरचा पाहिजे म्हणजे वायची व्हॅल्यू 0 टाकणार मी, आणि दुसरा पॉईंट वाय ॲक्सिसवरचा पाहिजे म्हणजे एक्सची व्हॅल्यू 0 टाकणार. आता बघा लक्ष द्या, वायची व्हॅल्यू तोंडी आहे हे, वायची व्हॅल्यू या लाईनच्या इक्वेशनमध्ये 0 टाकून बघा. किंवा काही जणांना हे इकडे बघितलेलं कळत नसेल तर बरोबर इथे मध्ये लिहितो 3y = 24. पण तोंडी सांगणार आहे मी. वायची व्हॅल्यू 0 टाकल्यानंतर हे सगळा पार्ट 0 होईल आणि 4x = 24 येईल. आणि एक्सची व्हॅल्यू काय मिळेल 4ने डिवाइड केल्यानंतर 6. एक्सची व्हॅल्यू 6 कधी मिळाली, वायची व्हॅल्यू 0 असेल त्यावेळेस. बघा इथेच लिहितो खाली, मी वायची व्हॅल्यू 0 टाकली तर एक्सची व्हॅल्यू 6 मिळाली. याचा अर्थ पहिला पॉईंट काय मिळाला मला, एक्सची व्हॅल्यू 6, एक्स कोऑर्डिनेट पहिला लिहितात आणि वाय कोऑर्डिनेट 0. आणि याच लाईनमध्ये ज्यावेळेस मी एक्सची व्हॅल्यू 0 घेतो, एक्सची व्हॅल्यू 0 म्हणजे हा संपूर्ण पार्ट 0 होणार आहे. 4 × 0 0 म्हणजे 3y = 24. आणि 3ने डिवाइड केल्यानंतर वायची व्हॅल्यू काय मिळेल, शाबाश 8. बरोबर ना. हां,
एक्सची व्हॅल्यू 0 असेल तर वायची व्हॅल्यू 8 मिळेल. म्हणजे दुसऱ्या पॉईंटला मी नाव देतो बी, ज्या ठिकाणी एक्स 0 आहे आणि वाय काय मिळाला 8. म्हणजे हे खाली लिहिलेलं आहे कॅल्क्युलेशन करण्यासाठी, पण टेबलमध्ये लिहिल्यावर छान दिसतं. वायची व्हॅल्यू 0 असेल तर एक्सची व्हॅल्यू 6 येते. याचा अर्थ पहिला पॉईंट मिळाला 6,0 आणि एक्सची व्हॅल्यू 0 घेतल्यावर वायची व्हॅल्यू किती मिळाली 8 मिळाली. दुसरा पॉईंट मिळाला 0,8. 2 पॉईंट मिळाले, त्याला पण नावं दिली. पहिला ए, दुसरा बी, आणि मग स्टार्ट करा ओरिजिनपासून. कुठपर्यंत जायचं आहे? एक्स कॉर्डिनेट मॅक्झिमम 6 आहे. 1 2 3 4 5 6. ओरिजिन कुठं घ्यायचं ठरवा. हा पॉईंट आला ए, 6,0. का तर 1 2 3 4 5 एक्स कॉर्डिनेट 6 a,0. आणि तो मग तुम्हाला दिसण्यासाठी मी काय करतो, रेड कलरमध्ये दाखवतो. ए 6,0. दुसरा पॉईंट कोणता आहे? 0,8. वाय कॉर्डिनेट काय आहे? +8च आहे. मायनस असता तर खाली खेळ करावा लागला असता, म्हणजेच ओरिजिनच्या डाऊनवर्ड साईडला वाय ॲक्सिसवरती. पण या ठिकाणी ओरिजिनच्या वरती म्हणजे पॉझिटिव्ह साईडलाच का जातोय आपण, तर वाय कॉर्डिनेट काय आहे? पॉझिटिव्हच आहे. म्हणून 1 2 3 4 5 6 7 8. डिस्टन्स सेम घ्या. 1 युनिट इज इक्वल टू 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. असं दोन्हीकडे लिहावं लागेल, ऑन एक्स ॲक्सिस आणि ऑन वाय ॲक्सिस, ज्याला तुम्ही स्केल म्हणता. ग्राफ काढायच्या अगोदर स्केल बाजूला लिहितात कोपऱ्यात, राईट साईडच्या कॉर्नरला वरती टॉप कॉर्नरला लिहितात. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजे हा पॉईंट जो आहे तो बी, एक्स 0 आणि वाय काय 8 आहे. म्हणजे हा पॉईंट जर असं दाखवायचा असेल कुठे येणार, तर वाय ॲक्सिसवर येणार 0,8. आणि 2 लाईन कुठले ड्रॉ केले आपण? लाईनवरचे. का तर लाईनच्या इक्वेशनमध्ये एक्स आणि वायच्या व्हॅल्यू टाकल्या, म्हणून लाईनवरचे पॉईंट आहेत. याचा अर्थ या 2 पॉईंटमधून लाईन ड्रॉ केली की ती कोणती लाईन असणार आहे? लगेच लाईनचं इक्वेशन लिहून टाका. 4x + 3y = 24. 4x + 3y = 24. या लाईनचं इक्वेशन. मग हे मध्ये लिहायला आवडत नसेल खाली लिहा, वरती लिहा, कुठेतरी लिहा. पॉईंटची नावं पण टाका व्यवस्थित आणि लाईनचं इक्वेशन पण लिहा. एकदम बेसिक गोष्ट आहे. तबसूम काय झालं? रेंज नाही का व्यवस्थित? ये जा का करताय? आणि राशी पण नाही आहे का? रेंजचा एवढा प्रॉब्लेम कसा काय झाला आहे तुम्हाला? बघा, यातला पहिला क्वेश्चन फक्त सॉल्व केला आपण. ग्राफ प्लॉट केला आणि व्यवस्थित आकडे टाकले असतील तर तुम्हाला ॲक्च्युली आपण सेकंडचं पण आन्सर फाइंड केलं लगेचच. ह्याच्यामध्ये सेकंडचं पण आन्सर आहे. सेकंडचा आन्सर लगेच लिहून टाका. द पॉईंट वेअर द लाईन इंटरसेक्ट एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. आपण पॉईंटच असे फाइंड केले जे एक्स ॲक्सिसला आणि वाय ॲक्सिसला लाईन इंटरसेक्ट करते. लाईन एक्स ॲक्सिसला इंटरसेक्ट करते तो पॉईंट काय आहे? 6,0. आणि लाईन वाय ॲक्सिसला इंटरसेक्ट करते तो पॉईंट काय आहे? 0,8. त्यामुळे पहिल्याचा आन्सर लिहून टाका. The point where the line intersect x and y axis are a 6,0 and b 0,8. सेकंडचा आन्सर लिहून टाका लगेच. आणि ते झाल्यानंतर ट्राय करा की तिसऱ्याचा आन्सर तुम्हाला फाइंड करता येईल. आणि नक्की येईल, कारण त्यासाठी ज्या गोष्टी लागणार आहेत बेसिक ते आपल्याला ऑलरेडी माहीत आहेत, काही वेगळं नाही आहे. कुणाचा आला असेल तर सांगा एरिया. थर्ड क्वेश्चनचा आन्सर कसं येणार विचार करा, ट्राय करा, थोडासा विचार करा. थोडा विचार करून नसेल येत तर अजून जरा विचार करा, नक्की आन्सर मिळेल. तोंडी नको. प्रीती
सॉल्व करून सांगा. म्हणजे चुकणार नाही. आदित्य दिसतंय का रे? व्हिडिओ क्लिअर आहे का? नाही सर, ते फोटो पाठवले तुम्हाला, ते ब्लर होते. ते आता मला मिळणार नाही फोटो. का माहिती आहे? माझा मोबाईल एरोप्लेन मोडमध्ये आहे. येणं जाणं सगळं बंद आहे. त्यामुळं मला नंतर मिळेल. हां, थर्ड क्वेश्चन सॉल्व केला आहे कोणी? लिहा व्यवस्थित, अगोदर प्रश्न लिहा. आणि छान क्वेश्चन आहे. जर विचारायची वेळ आली तुमच्या 10th बोर्डमध्ये तर असा क्वेश्चन 4 मार्काला सहज विचारू शकतात. ग्राफ ड्रॉ करायला 1 मार्क, त्याचे आन्सर लिहायला व्यवस्थित 2 मार्क येतील शक्यतो ग्राफसाठी. सेकंड पॉईंट लिहायला 1 मार्क आणि शेवटचा एरिया फाइंड करायला 1 मार्क. 4 मार्क तर कमीत कमी असतीलच. किती आला एरिया? कोण सांगतंय? 24. बरोबर. बघा, लक्ष द्या. या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल. ट्रायंगल कोणता? बघा, ट्रायंगल कोणता? फाइंड द एरिया ऑफ द ट्रायंगल फॉर्म बाय लाईन अँड कोऑर्डिनेट ॲक्सेस. लाईन दिसते तुम्हाला, ए बी लाईन आहे. आणि कोऑर्डिनेट ॲक्सेस कोणते? ओ एक्स आणि ओ वाय, किंवा ओ ए आणि ओ बी हे कोऑर्डिनेट ॲक्सेस आहेत. मग ए बी एक लाईन आहे आणि ओ ए दुसरी लाईन आणि ओ बी तिसरी लाईन. अशा पद्धतीनं हा ट्रायंगल फॉर्म झाला. एक दिलेली लाईन 4x + 3y = 24 आणि दुसऱ्या 2 लाईन कोणत्या? तर एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. यांच्यापासून ट्रायंगल कोणता फॉर्म झाला? ओ ए बी. म्हणजे त्याने एरिया जो विचारला आहे, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ओ ए बी. ओ ए बीचा एरिया विचारला आहे. बघा, लक्ष द्या. आपल्याला माहिती आहे एक्स आणि वाय ॲक्सिस काय असतात? परपेंडिक्युलर असतात. म्हणजेच हा राईट अँगल ट्रायंगल आहे. आणि मग एरियाचा फॉर्म्युला 1/2 मल्टिप्लाय बाय बेस मल्टिप्लाय बाय हाईट असा असतो. माहिती आहे आपल्याला 1/2. इथे बेस लगेच लक्षात घेऊ शकतो आपण. ओ ए काय आहे? बेस आहे. आणि हाईट काय आहे? ओ बी. म्हणून 1/2 मल्टिप्लाय बाय ओ ए मल्टिप्लाय बाय ओ बी. आणि मग ओरिजिनपासून स्टार्ट केला. हे 1 युनिट, 2 युनिट, 3 युनिट, 4 युनिट, 5 युनिट, 6 युनिट. म्हणजेच एचे जो एक्स कोऑर्डिनेट असतो तो मॉडमध्ये घेतल्यानंतर, मॉडमध्ये का तर निगेटिव्ह जर आन्सर आला असतं, इकडे लाईन असते तर इथे -6 आलं असतं. आणि मॉडमध्ये काय घ्यायचं तर हे डिस्टन्स निगेटिव्ह नसतं तर +6 येणार. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट जो काही असेल, एक्स ॲक्सिसला कट करणारा एक्स कोऑर्डिनेट, ज्याला आपण ॲब्सिसा म्हणतो, त्याचा मॉडमध्ये घेतल्यानंतर म्हणजेच ओ एची लेंथ किती आहे? 6 मल्टिप्लाय बाय वाय कोऑर्डिनेट जो आहे कुणाचा? वाय ॲक्सिसला कट करणाऱ्या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट 8. हे डिस्टन्स जे आहे ओरिजिनपासून किती आहे? 8 आहे. म्हणजेच या ट्रायंगलची हाईट 8 आहे. म्हणून 1/2 मल्टिप्लाय बाय 6 मल्टिप्लाय बाय 8. आणि मग 2 3 जा 6 आणि 8 3 जा 24. 24 काय? तर स्क्वेअर युनिट्स. युनिटला स्क्वेअर युनिट्स. अशा पद्धतीनं एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म बाय द लाईन अँड द कोऑर्डिनेट ॲक्सेस आपण फाइंड केला. पुढचा क्वेश्चन देतो लगेच. इथे तुम्हाला येतील आता याच्यावरचे प्रश्न. बोला. मेंटल ॲबिलिटीचा? अरे 7 वाजून गेले का? हेच घेऊया का? पूर्ण करूया का? तुम्हाला जास्तीत जास्त काय करू शकतो? ग्राफचेच एक्झाम्पल संपून टाकूया ना. हायर ऑर्डरचे थोडेफार आहेत. म्हणजे हा टॉपिकच संपेल. लिनियर इक्वेशन आपण मेंटल ॲबिलिटीचा नंतर घेतलं तर चालेल का सोरीत? कारण आठवण येते जास्त. हां, ॲक्च्युली मला ते बघायचं पण होतं मेंटल ॲबिलिटीचं कोणते चॅप्टर असे आहेत जे आपल्यासाठी आत्ता महत्त्वाचे आहेत
आणि तिघांसाठी सगळ्यांसाठी कंबाईन घेऊ शकतो. ते मी पाहिलेले नाही आहेत म्हणून सुद्धा आपल्याला ते कंटिन्यू करणं भाग आहे. आता ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन्स. बघा आता गंमत काय आहे, किती लाईनचे ग्राफ ड्रॉ केलं इथे, एक लाईन. आता आपल्याला ग्राफ पेपरवरती एकाच पेपरवरती किती लाईन ड्रॉ करायचे आहेत, 2 ग्राफ ड्रॉ करायचे आहेत आणि एकाच पेपरवरती. आणि मेथड मात्र सेम आहे, हीच मेथड वापरायची आहे, वेगळं काय करायचं नाही आहे. ड्रॉ द ग्राफ्स ऑफ द इक्वेशन्स. बरं कुणाला ब्रेक पाहिजे आहे का थोडा वेळ, 5 मिनटं 10 मिनटं, का गरज नाही वाटत, आताच चालू झालं आहे आणि लगेच कशाला ब्रेक, असं वाटतंय का? सांगा काय इच्छा आहे. असं काय मनात येत असेल, मागितलं नाही बघितलं तरी देणार तर नाही आहेत, कशाला. ड्रॉ ग्राफ्स ऑफ द इक्वेशन. पाणी पिऊन या, ब्रेक घ्या, तोपर्यंत मी क्वेश्चन लिहितो. ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन्स. आपण पुढे जाऊन एकाच ग्राफ पेपरवरती 3 ग्राफ पण ड्रॉ करणार आहे. राशी, नेटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का तुमचा? एवढा वेळ कुठे गेला होता? का अभ्यास करत होता? काय? बर, काय पाहुणे आले होते? चुकून आली होती, मग पळत जाऊन दिली का? शाबाश. आणि मग त्यासाठी व्हिडिओ बंद करायची गरज होती एवढ्या वेळ? मी एक मेसेज केला असता चाललं असतं. अरे किती काय काय होतं रे. 3x - 2y. मला वाटलं संपलं असेल, चावी दिली म्हणजे. मेसेज केला, कॉल केला. 3x - 2y = 4 and x + y - 3 = 0. x + y - 3 = 0 in the same graph and find the coordinates of the point where two lines intersects. On the same graph and find the coordinate of the point where two lines intersect. असा क्वेश्चन आहे. आणि मग नियती व्हिडिओ बंद आहे. तबस्सुम, काय झालं, तुमचा प्रॉब्लेमच आहे का नेटचा अजून? तबस्सुम कुठे? तबस्सुम आहे, नेटचा प्रॉब्लेम आहे म्हणून आहे. पण समर्थ कुठे आहे? समर्थ आहे सर. समर्थचं बर, ब्रेक घेतला म्हणजे ठीक आहे. बघा क्वेश्चन लिहून घ्या पटकन. आर्यन गेलं का? आर्यन अटेंडन्स दे. आहे आर्यन आहे. आणि मग आहे व्हिडिओ पण चालू आहे रे. मला व्हिडिओ चालू आहे म्हणून मला कळलं नाही. व्हिडिओ बंद असतं तर कळलं असतं. आर्यन आहे ते. बरं, समर्थ, तबस्सुम आणि आदित्य, तुमचा प्रॉब्लेम आहे, आपण बघूया. आणि आर्यन, तुम्ही परवा होता का वेबिनारला? बरं, तो वेबिनार जो झाला त्याच्या संदर्भात ते डिटेल्स पाठवायचे होते.
तर नंतर आपण लेक्चर झाल्यानंतर थोडीशी बोलूया त्या संदर्भात, नक्की ते डिटेल्स कशासाठी पाठवायचे होते आणि काय येते मी सांगतो थोडं यात. हां, क्वेश्चन समोर आहे तुमच्या. 2 लाईन आहेत, दिसते का बघा लाईन, व्हाईट कलरची लाईन. कोणती आहे ती? 3x - 2y = 4. आणि दुसरी लाईन x + y - 3 = 0. 2 लाईन आहेत. स्टार्ट करा. मी काय करतो, 2 लाईनचे 2 टेबल तयार करूया का आपण छानपैकी टेबल न करता काढूया? काय आवडेल तुम्हाला? दोन टेबल 2 ठिकाणी करूया. बघा लक्ष द्या. इथे पहिला लाईन इकडे घेतो लेफ्ट साईडला, 3x - 2y = 4. आणि सेकंड लाईन जी आहे x + y -3 = 0 आहे, पण मला x + y = 3 लिहायला जास्त आवडेल, जेणेकरून x आणि y च्या किमती टाकल्या इकडे की लगेच x ची व्हॅल्यू टाकली की y ची व्हॅल्यू मिळेल, y ची व्हॅल्यू टाकली तर x ची व्हॅल्यू. आणि मग इथेच थोडंसं जागा घेतो मी. इथे x + y सेकंड लाईनचं इक्वेशन काय लिहिलं बघा, x + y = 3. हे सेकंड लाईनचं इक्वेशन आहे. आणि मग काय करूया तर लाईन ड्रॉ करायचं आहे. लाईन ड्रॉ करण्यासाठी ग्राफ पेपरवरती प्लॉट करायचे पॉईंट, आणि मग 2 पॉईंट पास होतात. कोणते 2 पॉईंट? तेच 2 पॉईंट जे x आणि y ॲक्सिसवरती असतात. म्हणजेच इथे पुट किंवा पुट वगैरे काय लिहित नाही. x ची व्हॅल्यू 0 घेऊया आणि y ची व्हॅल्यू 0 घेऊया. पहिल्यांदा y ची व्हॅल्यू 0 घेऊया, म्हणजे x कोऑर्डिनेट छान दिसेल सुरुवातीला, 0 नको. म्हणून मग ठीक आहे, x ची व्हॅल्यू 0 घेऊया. y ची व्हॅल्यू काय मिळेल सांगा? x ची व्हॅल्यू 0 घेतल्यावर y ची व्हॅल्यू काय मिळेल पहिल्या इक्वेशनमध्ये, आणि इथे x ची व्हॅल्यू 0 घेतल्यावर y ची व्हॅल्यू काय मिळेल? बघा इथे मायनस साईन आहे, चुकलं नाही पाहिजे. x ची व्हॅल्यू 0 असेल, 3 × 0 0, आणि मग -2y = 4, म्हणजे y = 4 / -2, म्हणजेच निगेटिव्ह होणार, -2 येणार. y ची व्हॅल्यू काय येणार? -2. म्हणजे पहिला पॉईंट आपल्याला मिळाला. लगेच पॉईंटचे कोऑर्डिनेट कोणता पॉईंट आहे त्याचं नाव पण द्या. नामकरण केलं तिथे आपण की पहिला पॉईंटचं नाव A आहे. दुसरा पॉईंट त्याच लाईनवरचा, म्हणजेच x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. y ची व्हॅल्यू काय घेणार आपण? 0. इथे x ची व्हॅल्यू 0 घेतली, y -2 मिळाला. आता इथे x ची व्हॅल्यू फाइंड करूया, y ची व्हॅल्यू 0 घेऊन. y 0 घेतला म्हणजे -2 × 0 हा पार्ट सगळा 0 झाला, म्हणजे 3x = 4, म्हणजे x ची व्हॅल्यू काय येणार? 4/3. म्हणजेच x ची व्हॅल्यू 4/3 कधी मिळाली? y 0 टाकल्यावर. आणि मग टेबल छोटासा तयार करायचा असेल, सॉरी त्याच्या अगोदर मग दुसरा पॉईंट जो आहे त्याचं नाव काय देऊया तर B देऊया. म्हणजे आपल्याला कळेल की पहिल्या लाईनवरचे 2 पॉईंट कोणते तर A आणि B. इथे चुकायचं नाही. काही जण गडबड करतात, नुसते पॉईंट प्लॉट करतात. 4 पॉईंट प्लॉट केल्यावर कोणाला जोडायचं हा प्रश्न येतो. A आणि B 2 पॉईंट आहेत, म्हणजे पहिल्या लाईनचा ॲक्च्युली टेबल लिहायची गरज नाही आता, एवढं केलं असतं. आणि ज्यांना आवडतं आहे त्यांनी टेबल तयार करा, त्याला काही जास्त वेळ लागणार नाही. x आहे, y आहे, x कोऑर्डिनेट इथे 0 असेल, y कोऑर्डिनेट येतोय -2, x कोऑर्डिनेट 4/3 येतोय y 0 असल्यावर. 2 पॉईंट आले. असंच आता दुसऱ्या लाईनचं AB नावं दिली, इकडे PQ द्या किंवा CD द्या. शक्यतो ABCD जास्त छान वाटतं. म्हणजेच x ची व्हॅल्यू इथे 0 टाका. कुठे गेली? x ची व्हॅल्यू 0 टाका. x ची व्हॅल्यू 0 टाकली की y ची व्हॅल्यू 3 येणार आहे. 11वीत गेल्यानंतर हे डबल इंटरसेप्ट फॉर्म म्हणून एक असतो लाईनचा स्ट्रेट लाईन टॉपिकमध्ये, आणि मग त्यामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला पटकन x इंटरसेप्ट आणि y इंटरसेप्ट, याला ॲक्च्युली x कोऑर्डिनेट 0 असेल तर y कोऑर्डिनेट जो मिळतो त्याला म्हणतात y इंटरसेप्ट, आणि y ची व्हॅल्यू 0 घेऊन x कोऑर्डिनेट मिळतो त्याला म्हणतात x इंटरसेप्ट. पण आता त्याची गरज नाही तुम्हाला, तुमच्या सिलेबसमध्ये तो पार्ट नाही आहे. आणि मग इथे पॉईंट मिळाला, त्याचं नाव C देऊया, 0,3. आणि पुढचा पॉईंट मध्ये y ची व्हॅल्यू 0 टाकूया, x ची व्हॅल्यू काहीतरी मिळेल. y 0 टाकला तर x = 3 येईल, डायरेक्ट x ची व्हॅल्यू 3 येते. त्याला नाव देऊया D पॉईंट, x कोऑर्डिनेट 3, y 0. म्हणजे आपल्याला A, B, C आणि D 4 पॉईंट मिळाले.
ॲक्च्युली इथे रेक्टँगल मी चुकीच्या ठिकाणी केलेलं आहे. पॉईंटला केला असता तर ते जास्त उठून बरं दिसलं असतं. आणि मग ग्राफ पेपरकडे जाऊया, जिथे आपल्याला किती पॉईंट प्लॉट करायचे आहेत. एका लाईनसाठी 2 पॉईंट, म्हणजे टोटल 4 पॉईंट ए, बी, सी आणि डी. आणि मग एक्स आणि वाय. एक्स कॉर्डिनेट 0 आहे तर वाय कॉर्डिनेट 3 मिळाला. एक्स कॉर्डिनेट 3 असेल तर वाय कॉर्डिनेट 0, किंवा वाय 0 असेल तर एक्स 3. अशा पद्धतीनं दुसरा टेबल झाला. बाजूला घ्या. आणि मग ग्राफ काढायला मला इथे ग्राफ पेपर लागेल. तर माझा हाच ग्राफ पेपर आहे असं मी समजतो. एक्स आणि वाय कॉर्डिनेट जास्त मोठे नाही मिळाले, त्यामुळं मग निगेटिव्ह पण कुठली व्हॅल्यू आलेली नाही आहे. -2 वाय कॉर्डिनेट आहे, चालेल. म्हणजे ओरिजिन इथे एक्स आणि वाय कॉर्डिनेट जास्तीत जास्त किती आहेत. 4/3 म्हणजे किती. 4/3 म्हणजे किती. 4 1 4, 1 पॉईंट साधारण 1 and 1/3. 4/3 म्हणजे किती. 1 and 1/3 म्हणजेच 1 and 1/3. ठीक आहे, चालेल, लक्षात येईल आपल्या. प्लॉट कसं करायचं ते पण बघूया. 4/3 डायरेक्ट फ्रॅक्शनमध्ये न घेता आपण मिक्स फ्रॅक्शनमध्ये करू. 4/3ला म्हणजेच पॉईंट प्लॉट करायला 1 and 1/3. हा पार्ट एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस जास्तीत जास्त 3 पर्यंत आहे, कमीत कमी -2 पर्यंत आहे वाय ॲक्सिसवर. इथे एक्स कॉर्डिनेट, वाय कॉर्डिनेट -2 आहे, बरोबर, चालेल. आणि मग ओरिजिन इथे 1 1 2 आणि 3. डिस्टन्स सेम घ्या एक्स आणि वाय ॲक्सिसवर. इथे सुद्धा 1 2 आणि 3, 1 2 3. इकडे एक्स ॲक्सिसला -1 -2 -3, -1 -2 -3. आणि वाय ॲक्सिसला -1, चालेल, -1 -2 -3, -1 -2 -3. आता मिळालेले पॉईंट प्लॉट करायचे, ज्यांना शक्य आहे त्यांनी लगेच काढा. आणि मग पुढे फाइंड द कोऑर्डिनेट द पॉईंट वेअर. 2 लाईन कुठे इंटरसेक्ट होतात. ज्यांनी ग्राफ पेपरवरती व्यवस्थित डिस्टन्स घेतले त्यांचं बरोबर एक्झॅक्ट पॉईंट मिळणार आहे तुम्हाला. आणि लाईन चुकली नाही तर, हाताने लाईन काढली तर मिळणार नाही. लाईन स्केलनी पट्टीचा वापर करून काढा. स्ट्रेट लाईन आली पाहिजे आणि बरोबर त्या 2 पॉईंटमधून गेली असेल. तुमचा डिस्टन्स एक्झॅक्ट असेल तर तुमचा 2 लाईनचा इंटरसेक्शन पॉईंट विचारला आहे तो बरोबर येणार आहे आणि तो ग्राफवरून काढायचा आहे. क्रॉस चेक कसं करायचं. ग्राफ न काढता पण आपल्याला पॉईंट काढता येतो, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, जो आपण 2 इक्वेशन सॉल्व्ह करून काढू शकतो. त्या मेथडने आपण क्रॉस चेक करू शकतो. बघा, समोरचा व्हिडिओ परत बंद झाला. तर मग आता पॉईंट प्लॉट करूया. पहिला पॉईंट ए 0, -2. एक्स कॉर्डिनेट 0 आहे, याचा अर्थ तो पॉईंट वाय ॲक्सिसवर असणार. आणि वाय कॉर्डिनेट किती आहे. -2, म्हणजेच हा पॉईंट एक्स कॉर्डिनेट 0, ए 0, -2 मिळालं का. बघा, पहिला पॉईंट आहे ए 0, -2. त्यानंतर त्याच लाईनवरचा दुसरा पॉईंट बी, ज्याला नाव दिलेलं आहे 4/3 and 0. एक्स कॉर्डिनेट 4/3. 4/3 म्हणजे काय. मिक्स फ्रॅक्शनमध्ये आपण केलं 1 and 1/3, म्हणजे 1च्या पुढे 1 and 1/3. आणि मग 1च्या पुढे किती, तर 3 इक्वल पार्ट करायचे. 3 इक्वल पार्ट केल्यानंतर हा 1/3, हा 2/3 आणि 3/3. 3 इक्वल पार्ट म्हणजे 2च येणार ना रे. हां, हे 1 and 1/3 म्हणजे हे 3 पार्ट झाले. म्हणजे 1च्या पुढचा 1 and 1 + 1/3 आला, हा 1 + 2/3 आला आणि 1 + 3/3. 3/3 म्हणजे किती 1. 1 + 1 किती 2. लक्षात येतं का. बघा, 1 + 1/3, 1 + 2/3 आणि 1 + 3/3 म्हणजेच 1 + 1 = 2. अशा पद्धतीनं तुम्हाला 1 and 1/3 जो पॉईंट आहे, 1च्या पुढे 3 भाग केल्यानंतर 3 भाग आहेत. हा 1 2 3 पार्ट केल्यानंतर पहिल्या पार्ट म्हणजेच 1 and 1/3.
म्हणजेच तो पॉईंट कोणता, तर ज्याला नाव दिलेलं आहे बी आपण, म्हणजे हा बी पॉईंट आहे ज्याचे कोऑर्डिनेट आहेत 0, 4/3 आणि 0. हा पार्ट थोडासा महत्त्वाचा आहे. आणि मग ए आणि बी मधून जाणारी लाईन कोणती, तर ही ए आणि बी मधून जाणारी लाईन एकदम 4th क्वाड्रंटमध्ये येते. विचित्र वाटेल पण अशीच येणार आहे. त्यानंतर सी पॉईंट कुठे आहे बघा, 0,3. 0 म्हणजे एक्स कॉर्डिनेट 0 कुठे असतो, वाय ॲक्सिसवर. इथे लिहितो पाहिजे तर मी वाय कॉर्डिनेट, वाय ॲक्सिसचं इक्वेशन असतं x = 0. एक्सची व्हॅल्यू 0 म्हणजे आणि वायची व्हॅल्यू 0 म्हणजे, एक्सची व्हॅल्यू 0 म्हणजे वाय ॲक्सिसवर पॉईंट येणार आणि वायची व्हॅल्यू 0, वाय कॉर्डिनेट 0 म्हणजे एक्स ॲक्सिसवर पॉईंट येणार. सी पॉईंट आहे 0,3. एक्स कॉर्डिनेट 0 आहे म्हणजे वाय कॉर्डिनेट 3 दिलेला आहे, म्हणजे वाय कॉर्डिनेट 3 म्हणजे हा पॉईंट येणार. इथे सी म्हणूया 0,3 हा पॉईंट सी आला. आणि डी 3,0 वाय कॉर्डिनेट 0 आहे म्हणजे एक्स ॲक्सिसवर पॉईंट येणार. एक्स कॉर्डिनेट 3 दिलेला आहे, 1, 2, 3 म्हणजेच 3,0 इथे येणार आहे. डी पॉईंट आहे 3,0. एकदा हे दोन पॉईंट एका लाईनसाठी लागणारे हे दोन पॉईंट एक्स आणि वाय ॲक्सिसवरचे प्लॉट करता आले तर पुढचं काम सोपं आहे. या दोन पॉईंटमधून जाणारी माझी हाताने काढलेली लाईन आहे, वरखाली होऊ शकते. तुमची लाईन कुठं पण घालवू नका, सरळ काढा. आणि जर हे बरोबर केलेलं आहे तुम्ही, जो काही खेळ आहे, तर हा पॉईंट जो आलेला आहे दोन लाईनचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, तो कोणाचाही चुकणार नाही. एक्झॅक्ट तुम्हाला इथे कळेल एक्स कॉर्डिनेट काय आहे आणि वाय कॉर्डिनेट काय आहे. आणि मग बघून सांगा मला एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट काय येतोय. दोन लाईनचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. लाईनी महत्त्वाचं, लाईन ड्रॉ केल्यानंतर लाईनचं इक्वेशन लिहायला विसरू नका. ए बी लाईन ड्रॉ केली आपण, त्या लाईनचं इक्वेशन काय होतं, 3x - 2y = 4. लाईनच्या वरतीच लिहा 3x - 2y = 4. आणि सेकंड इक्वेशन x + y = 3. इथे लिहितो लाईनच्या वरच्या साईडला किंवा खालच्या साईडला, तुम्हाला आवडेल तिथं. x + y = 3. x + y = 3. हे सेकंड लाईनचं इक्वेशन लाईन ड्रॉ केल्याबरोबर, पॉईंट प्लॉट करून लाईन ड्रॉ केल्याबरोबर इक्वेशन लिहायचं. आणि मग दोन लाईन ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात त्याचा एक्स कॉर्डिनेट बघा 2 येतोय का आणि वाय कॉर्डिनेट 1 येतोय. थोडा वरती खाली होत असेल तर अवघड आहे, कारण पॉईंट ऑफ इंटरसेक्शनचा एक्स कॉर्डिनेट मिळतोय 2 आणि वाय कॉर्डिनेट मिळतोय 1. म्हणजे हा एक्स ॲक्सिसवरती ज्या ठिकाणी कट करतो तिथे एक्स कॉर्डिनेट 2 असणार आहे आणि वाय ॲक्सिसला जिथे कट करतो त्याचा वाय कॉर्डिनेट 1 असणार आहे. आणि 2,1 हे मिळालं आपलं आन्सर. कशाचं, तर हा पॉईंट ज्या ठिकाणी सेकंडचा आन्सर.